नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एचडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आणि अपडेट देत आहोत। मैदान चाचणी कधी होणार, त्यानंतर विद्यार्थी मित्र मुंबईची मैदान चाचणी कधी होणार आणि विद्यार्थी मित्र कशा प्रकारे सर्व नियोजन असणार त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत। विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे कमेंट असतात की ग्राउंड कधी होणार, ग्राउंडच्या तारखा कधी येणार, त्यानंतर सीपी मुंबईच्या तारखा कधी येणार, सीपी मुंबईचं ग्राउंड लेट होणार का। तर या संदर्भात आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ आणला आहे। विद्यार्थी मित्र, 100 मीटर आणि गोळाफेकमध्ये काही नवीन बदल झाले का, की मागील जे होते तेच आहेत, या संदर्भातसुद्धा आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्र, आता आचारसंहिता लवकरच संपेल आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान अजून बाकी आहे। जसे शेवटच्या टप्प्याचे मतदान होईल त्यानंतर लवकरच मैदान चाचणीला सुरुवात होईल, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणाने भरती करायची असल्यामुळे राज्य सरकार लवकरच मैदान चाचणी घेईल। तसंच विद्यार्थी मित्र, आता मैदान चाचणीची तयारी चांगली करा, साधारणतः तरी जुलै महिन्यामध्ये नाहीतर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यापासून मैदान चाचणी सुरुवात होईल। यामध्ये फक्त जी मुंबई पोलीसची मैदान चाचणी आहे तिला उशीर लागू शकतो, परंतु विद्यार्थी मित्र हे लवकर कालावधीमध्ये होणे खूप गरजेचं आहे, कारण की पुढे परत पुन्हा विधानसभेची सुद्धा आचारसंहिता आहेत। आमदारकीचं सुद्धा विद्यार्थी मित्र इलेक्शन होणार आहे। सध्या खासदारकीचे चालू असल्यामुळे या आचारसंहितेमुळे पोलीस भरती ऑलरेडी 4-5 महिने पुढे गेली आहे आणि तरी राज्य सरकारने विधानसभेच्या आचारसंहितेचा विचार घेऊन पोलीस भरतीची लवकरात लवकर पोलीस भरती करून घ्यावी, जेणेकरून विद्यार्थी अटकून राहणार नाही। तसंच विद्यार्थी मित्र, तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, कारण की ग्राउंडला सुद्धा बरेच विद्यार्थी मागील भरतीमध्ये पात्र झाले नव्हते, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं आहे की विद्यार्थी मित्र, चांगले अभ्यासाचे नियोजन करा, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि उन्हाची विद्यार्थी मित्र काळजी घ्या। जास्तीत जास्त ऊन पडत असल्यामुळे घराच्या बाहेर पडणं टाळा आणि संध्याकाळीसुद्धा 4:30-5 नंतर विद्यार्थी मित्र मैदान चाचणीला जात जा, कारण की यावर्षी खूप जास्त ऊन असल्यामुळं ती विशेष काळजी घ्या। दिवसातून जास्तीत जास्त पाणी पीत जा विद्यार्थी मित्र, होईल तितकं पाणी प्यायचं। त्यानंतर ज्या ड्रिंक आहेत, एनर्जी ड्रिंक, त्यासुद्धा घेतल्या तर काय हरकत नाही मैदान चाचणी झाल्यावर, कारण की विद्यार्थ्यांमध्ये खूप अशक्तपणा वगैरे येतो। असंच माहितीसाठी चॅनल अपडेट मध्ये राहा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुमचे खूप खूप विशेष आभार। अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र, आपण पोलीस भरती तसंच जिल्हा परिषद भरती संदर्भात सर्व माहितीनं अपडेट देत असतो, त्यामुळे जी पण माहिती लवकर येईल त्यावर व्हिडिओ बनवू।